बातमी पुण्यातून आहे। ही देखील एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचं रूपांतर आता फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्याला मान्यता मिळालेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाल्याची माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अद्वैत, फर्ग्युसन कॉलेज प्रसिद्ध असं पुण्यातलं कॉलेज आता ते विद्यापीठ होणार आहे, काय अधिक माहिती आहे? सुवर्ण असं हे पहिलं विद्यापीठ ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा। आणि स्वायत्तता किंवा ऑटोनॉमस ते आधी होतच। पुण्यातलं फर्ग्युसन असेल किंवा सर परशुरामराव, सेंट मिराज यासारखी 5 कॉलेजेस ही स्वायत्त होती आणि विद्यापीठाची मागणी त्यांनी केली होती। पुणे विद्यापीठ तर आहेच, आता पुणे विद्यापीठासोबत फर्ग्युसन विद्यापीठ म्हणजे एक पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणून ही मान्यता मिळालेली आहे। याचा निश्चित फायदा होणार आहे विस्तारीकरणाला। याचा फायदा असा होणार आहे की फर्ग्युसन युनिव्हर्सिटी झाल्यानंतर आता स्वतःचे अभ्यासक्रम राबवण्यात येणं, स्वतःच्या परीक्षा कंडक्ट करणं यासारखे सगळे अधिकार जे आहेत ते त्यांना आता मिळणार आहेत। त्यामुळे ही निश्चितपणे शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आणि जसं मी म्हटलं की स्वायत्त होतच फर्ग्युसन, आता अधिक व्यापक जेव्हा विद्यापीठ होईल तेव्हा विद्यापीठ झाल्यानंतर त्याचं विस्तारीकरण जे आहे त्याला वेग येईल आणि स्वतःच्या परीक्षा घेणं, स्वतःचा अभ्यासक्रम ठरवणं यासारख्या गोष्टी आता फर्ग्युसन राबवू शकेल। त्यामुळं एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे आणि हे पहिलं अशा पद्धतीचं विद्यापीठ कॉलेज जे आहे ते आता विद्यापीठ बनणार आहे। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल अद्वैत। कथित ईव्हीएम हॅकिंग प्रकरणावरून भाजपनं काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। लंडनमधील पत्रकार परिषद ही काँग्रेसनं प्रायोजित केलेली होती। पत्रकार परिषदेचे आयोजक आशिष रे यांचे काँग्रेसशी संबंध असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेटही घेतली होती, असा आरोप भाजपनं केलाय। देशाला जगात बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचं भाजपनं म्हटलंय। असे आरोप करून काँग्रेस 2019 साली होणाऱ्या पराभवाचं कारण शोधतंय, असा टोला प्रसाद यांनी लगावला। वो कितना बड़ा बकवास कर रहे हैं विदेश की धरती से भारत के लोकतंत्र को बदनाम करने के लिए। उन्होंने किसका साया लिया? स्वर्गीय गोपीनाथ मुंडे का, जो अब स्वयं उपलब्ध नहीं है इसका जवाब देने के लिए। हमारे कई वरिष्ठ पत्रकार बैठे हैं, हम लोगों ने शपथ ली थी, उसके 1-2 महीने में उनका दुर्भाग्यपूर्ण निधन हुआ। दिल्ली में एक्सीडेंट हुआ था कार से। और सुधीर गुप्ता जो एम्स के डॉक्टर हैं, जिन्होंने उनका पोस्टमार्टम किया, उन्होंने कल 1-2 टीवी चैनल्स पे कहा कि मैंने पोस्टमार्टम किया था और वो कार एक्सीडेंट के कारण उनके गर्दन में चोट लगी, उनकी डेथ हुई। तो ये हत्या कहां से बोल रहे हैं भाई? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल वर्षावर नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली। या बैठकीत राणेंची समजूत काढण्यात यश आल्याचं सूत्रांकडून कळतंय। तसंच स्वाभिमानी 5 जागा लढवण्याची शक्यताही व्यक्त होतीये। त्या कोणत्या जागा असतील याविषयी अजून स्पष्टता नाही, पण या बातमीनं राणे काँग्रेस सोबत जाणार का राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार या विषयाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळालेला आहे।